जिथे जिथे आंदोलन होईल, जिथे जिथे अत्याचार होईल, तिथे तिथे वाचा फोडण्यासाठी आग्रे समाज हा अग्रेसर असेल. मी प्रेक्षकांना सुद्धा विचारेल की आत्ताचं राज्य सरकार काय सांगतंय की आम्ही प्रस्ताव हा केंद्राला पाठवलेला आहे. जर तुम्ही प्रस्ताव पाठवला आहे तर त्याची प्रत आम्हाला द्या. आतापर्यंत प्रत तुम्ही कधी बघितली? सलग 10 दिवस अन्न आणि पाणी वाचून राहिलेली ही पहिली आगरी महिला आहे. त्याच्यामुळं मी तिला नतमस्तक होतो आणि तिचं अभिनंदन करतो. या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जर बघत असतील तर खरोखर अशी भगिनी या आगरी समाजामध्ये जन्माला आली. आपला समाज स्वाभिमानी समाज आहे. 1970च्या आधीपर्यंत आपला समाज शेती करत होता. 1970 मध्ये सिडको आली, 84 ला लढा लढल्यानंतर 12.5% आपल्या समाजाला भेटले आणि आपला समाज ही जी किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी आहे, यामुळं हा करेक्ट टायमिंग आहे. आता आपण अन्यायामध्ये आहोत आणि इथून बाहेर पडायचं असेल तर आपल्या नेते लोकांनी सुद्धा समाजाच्या पाठीमागं कुठलाही भेदभाव न बाळगता समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. प्रत्येक माणूस हा, मी मगाशी बोललो, स्वतःचं घर भरण्यामध्ये त्याचं लक्ष आहे. आज विदर्भाचा विचार केला तर तुम्ही जर जळगाव, भुसावळ तिकडच्या नेत्यांचा, ते मातीतून घडलेले नेते, हे कुणाच्या तरी म्हणजे वारसा हक्काने आलेले नेते नाहीयेत. दिबा साहेबांचं नाव का लागलं पाहिजे, दिबासाहेब कोण होते, त्यांचे कार्य काय, हे जोपर्यंत आपण प्रत्येक आपल्या घराघरात पोहोचवत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या ज्या मनामध्ये ती आग आपण जोपर्यंत ओतत नाही तोपर्यंत या लढ्याला यश कधीच येऊ शकत नाही. साहेब, नमस्कार मित्रांनो, आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले समाजसेवक रुपेश दादा मुंबई. तर यांचा आपल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामध्ये जवळजवळ 9 दिवसाचा अनुभव आणि ते उपोषणामध्ये सहभागी झालेला आणि त्यांनी उपोषण सक्सेस करून दाखवलं. त्याच्यानंतर नैना प्रकल्पामध्ये जो तुरमाले गावाजवळ उपोषण होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना भरपूर अनुभव, असे दांडगे अनुभव असणारे आपले रुपेश दादा मुंबईकर आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण काही आपल्या समाजामध्ये चाललेले आणि आपल्या मेन म्हणजे विमानतळाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आगरी समाज आणि आंदोलन याच्यामध्ये काय संबंध आहे? खऱ्या अर्थानं आपण जर बघायला गेलो तर आगरी समाजाचा उपोषण आंदोलन हा का नवीन विषय नाही. 1920, 1930, 1933, 1939 म्हणजे भारत परकीय गुलामीमध्ये असताना सुद्धा आगरी लोकांचा खूप मोठा लढा आहे. त्याचं विस्तृत विवेचन मी माझ्या स्वतःच्या चॅनलवर केलेलं आहे. त्याच्यामुळं इथे मी वेळ कमी असल्यामुळं थोडंच बोलेन की ब्रिटिश सरकारला झुकवणारा हा आपला आगरी समाज होता. मग तुमचा जंगल सत्याग्रह असेल, सरीचा सत्याग्रह असेल किंवा तुमच्या 1984चा तुमचा दिबासाहेबांचा लढा असेल, असे अनेक लढे 1920 मध्ये आपल्या महिलांनी सुद्धा एक लढा उभा केला होता. त्याच्यामध्ये एका महिलेने तर तुम्ही विचार करू शकत नाही की म्हणजे जी ब्रिटिशांची छावणी होती तिच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या संदर्भात तिला जेल सुद्धा झाली होती. असा हा आपला इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेलाय, परंतु कुठेतरी तो इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचला नाहीये. त्याच्यामुळं असं नाही बोलू शकत की आंदोलन उपोषण आपल्याला नवीन आहेत. इतिहास स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी सुद्धा आपण अनेक आंदोलनं लढली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा आपल्या आगरी समाजाचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलामध्ये आपले कान्होजी आंग्रे होते. त्याच्यामुळं आपला आणि आंदोलनाचा खूप मोठा संबंध आहे आणि जिथे जिथे आंदोलन होईल, जिथे जिथे अत्याचार होईल, तिथे तिथे वाचा फोडण्यासाठी आगरी समाज हा अग्रेसर असेल. हे आपण आता विमानतळाच्या उपोषणामध्ये सुद्धा बघितलंय. ठीक आहे, मला तर आता एक सांगा की नवी मुंबई विमानतळाला दिबांचंच नाव का लागलं पाहिजे? नवी मुंबई विमानतळाला दिबांचंच नाव का लागलं पाहिजे हा सागर आपला प्रश्न नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये अनेक जण बोलत होते की धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की सिडको असताना म्हणजे 2021च्या आसपास काहीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सुद्धा प्रस्ताव आला होता. परंतु आपल्या स्थानिक नेत्यांनी 24 जून 2021 रोजी एक मोठा लढा उभा केला आणि विमानतळाला दिबासाहेबांचं नाव देण्यासाठी सिडकोचा घेराव केला होता. हे आपण सर्वांनी बघितलं असेल. तर आपला जो मुद्दा आहे नेमका की विमानतळाला दिबासाहेबांचंच नाव का, दिबासाहेब हे व्यक्ती नाहीयेत.
बरं. तर ते विचार आहेत आणि ते विचार आहेत आपल्या भूमिपुत्रांचे. जेव्हा आपण दिबासाहेब बोलतो, दिबासाहेब कुठल्या तुम्ही वर्तुळामध्ये बांधू शकत नाहीत त्यांना. कुठल्याही समाजाला एकत्र येण्यासाठी एका नेतृत्वाची गरज असते. बरं. आज जर तुम्ही विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं ठरवलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आंबेडकरी समाज तिथे आला असता. हं. आज जर तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असतं तर संपूर्ण बाळासाहेबांचे सैनिक तिथे आले असते. आज जर धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे कोणाचे नाव द्यायचे, कारण एखाद्या तुम्ही इतिहासाचा तुम्ही जर अभ्यास केला तर प्रत्येक जातीसाठी एक नेत्याने लढा दिलाय. बरं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी अस्पृश्यांसाठी लढा दिला. म्हणून तर आज ते बोलतात ना की डॉक्टर बाबा जे आम्हाला काय भेटले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटले. तसंच आपला जो समाज आहे, पनवेल, उरण असेल, भिवंडी, कल्याण, हा जो समाज आहे हा स्वाभिमानी समाज आहे. स्वतः कष्ट करून खाणारा समाज होता. 1970च्या दशकामध्ये ज्यावेळी 95 गावं शिटकोली ताब्यात घेतली त्यावेळी त्यांना कोणताही मोबदला दिला गेला नाही. आणि ही गोष्ट दिबासाहेबांना समजली. दिबासाहेब यांनी भ्रूण हत्येच्या कायद्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. आज आपल्याला ज्या 3-3, 4-4 मुली होत आहेत, पूर्वी मुलगी झाल्यानंतर तिची हत्या केली जायची लहानपणीच. तर भ्रूण हत्येचा कायदा व्हावा म्हणून त्यांनी केंद्रात सुद्धा प्रयत्न केले. दिबासाहेब हे खासदार, आमदार, विरोधी पक्षनेते सुद्धा होते महाराष्ट्र विधानसभेचे. आणि ते विरोधी पक्षामध्ये जेव्हा बोलायचे तेव्हा विरोधक शांत बसायचे, एवढी ताकद दिबासाहेबांमध्ये होती. त्यामुळे दिबासाहेब फक्त आगरी कोळ्यांचे नेते नाहीयेत तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. हे महाराष्ट्राला समजावं म्हणून दिबासाहेबांचं नाव देणं गरजेचं आहे. तर दादा 8 जुलैला जो आपला आंदोलन स्थगित झाला त्याचं मूळ कारण समाज एकजूट नव्हता. ते समाज एकजूट नव्हता हे कारण नाही. कारण समाज आपल्याकडे शर्यती असतात, बरं. समाज एकजूट होतो. आपल्याकडे नाईट मॅचेस असतात, समाज एकजूट होतो. आपल्याकडे लग्न समारंभ असतात, साखरपुडे असतात, समारंभ एकजूट होतो. त्याच्यामुळं हे कारण आपण मला नाही वाटत योग्य आहे की समाज एकजूट नाहीये. समाजाला एकजूट करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो असं मला वाटतं. कारण कोणताही लढा अपयशी झाल्यानंतर त्याची कारणं शोधणं हे बंधनकारक आहे आयोजकांना. बरं. 1957चा लढा आपला अपयशी झाला. त्याचं कारण होतं की लढे झाले पण ते ठिकठिकाणी झाले. त्याच्यामुळे इंग्रजांना ते लढे आटोक्यात आणणं सोपं पडत होतं. आणि 1947चा जो आपला लढा झाला चले जाओ, त्यावेळी संपूर्ण भारतात लढे एकत्रितपणे झाले. त्याच्यामुळे विमानतळासाठी सुद्धा जर आपण बघितलं असेल सागरजी की 21 म्हणजे 24 जून 2021 रोजी भव्य आंदोलन झालं होतं. पूर्ण रायगड, पेण, अलिबाग, खोपोली, पालघर, तुमचे पेण, अलिबाग सगळ्या समाज संपूर्ण एकवटला होता. बरं. कारण त्याच्या पाठीमागे कुठेतरी नियोजन होतं. बरं. आताचा जो लढा होता तो रश्मिताताईंचं त्यांचं तर जेवढं नाव काढाल किंवा जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. कारण सलग 10 दिवस अन्न आणि पाणी वाचून राहिलेली ही पहिली आगरी महिला आहे. त्याच्यामुळं मी तिला नतमस्तक होतो आणि तिचं अभिनंदन करतो. या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जर बघत असतील तर खरोखर अशी भगिनी या आगरी समाजामध्ये जन्माला आली या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे. दुसरी गोष्ट, भावनेच्या भरात एखादं आंदोलन करणं आणि योजनारूप आंदोलन करणं याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. ज्यावेळी आम्ही चिंद्रममध्ये मुंबई ऊर्जा विरोधात आंदोलन उभं केलं, कारण अनुभव हाच तुमचा गुरु आहे. ज्यावेळी आमच्या गावामध्ये टावरची लाईन आली, सरकारने आमच्यावर दडपशाही केली आणि तो प्रोजेक्ट होता अमित शहाचा. आणि त्या आमच्या गावामध्ये जो मुंबई ऊर्जा प्रकल्प आहे, सर्वांना माहिती असेल, टेंबाडा वलवली इथं सुद्धा लाईन त्यांच्या गेलेली आहे. तर त्या प्रोजेक्टची रिपोर्टिंग ही प्रधानमंत्र्यांना 15 दिवसाला होत होती. ज्यावेळी आम्ही त्यांना विचारपूस केली, त्यांना पत्रावर केले, तेव्हा त्यांनी आम्हाला कोणताही धाडा दिला नाही. मग संपूर्ण गावानं बैठक घेतली आणि या दडपशाहीला, या तानाशाहीला कुठेतरी आपलं उत्तर द्यावं लागेल. ते उत्तर रस्त्यावर उतरून भेटत नाहीये तर कायदेशीररित्या द्यावं म्हणून आम्ही उपोषणाचा हत्यार उपसला. उपोषण ज्यावेळी आम्ही केलं त्यावेळी आम्ही प्रत्येकाच्या घरात गेलो, त्यांना होणारे नुकसान सांगितले, उपोषण यशस्वी झाल्यानंतर होणारे फायदे सांगितले. आजूबाजूच्या आम्ही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, प्रत्येक पक्षाच्या आम्ही नेत्यांना जाऊन भेटलो, आमच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आणि समाजासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांना आम्ही केलं. त्याचंच फळ म्हणजे आज 1 टावरचे 1 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणारा हा पहिला चिंद्रम गाव आहे. असंख्य शेतकऱ्या, खरं म्हणजे काय, ती जो टावर आहे
तो आमच्या शेतीमधून चालला होता. त्याच्यामुळं 70 ते 80 शेतकरी बाधित होत होते. परंतु त्याच्या शेजारी आमची गुरुचरण जागा होती. आमचा लढा हाच होता की शेतकऱ्यांच्या शेतीतून न जाता ती गुरुचरणीमधून जावी आणि उरलेल्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळावा, यासाठी आम्ही तो लढा केला होता आणि तो लढा यशस्वी झाला, याचा आम्हाला चिंद्रेकरांना सार्थ अभिमान. त्याच्यामुळं कोणताही लढा लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या त्यांच्यामध्ये नियोजन होतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कोणताही लढा लढताना त्याची कायदेशीर बाजू, त्याचे होणारे फायदे, त्याचे होणारे तोटे, ह्या जर तुम्ही या गोष्टींचं चिंतन केलं आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जर तुम्ही पोहोचले तर तुमचा कोणताही लढा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ, आपला समाज स्वाभिमानी समाज आहे. 1970च्या आधीपर्यंत आपला समाज शेती करत होता. 1970 मध्ये सिडको आली, 84ला लढा लढल्यानंतर 12.5% आपल्या समाजाला भेटले आणि आपला समाज ही जी किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी आहे, MIDC आली आपल्याकडे, नवी मुंबई आपल्या आसपास होते, त्याच्यामुळे आपली लोक सधन झाली. लोक सधन झाल्यामुळे ती लोक आलशी झाली आणि सधन झाल्यानंतर त्यांच्याकडे पैसा आला, गाड्या आल्या, बंगले आले, त्याच्यामुळे लोक संकुचित वृत्तीची झाली आणि पूर्वी समाजासाठी एकत्र येणारी लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र यायला लागली. मेन हेच खरं कारण आहे. त्याच्यामुळं आपण जर आपल्या समाजाचं एक उदाहरण घेतला, तुमच्या घरात पूजा असते, तुम्ही जर एखाद्याला आमंत्रण द्यायला घरी गेले तर 100% तो माणूस येतो. तुमच्या लग्न असेल, पत्रिकेत नाव नसेल तर माणूस येत नाही. याचा अर्थ असा आहे, आपल्या लोकांचा स्वाभिमान खूप पिकला गेलेला आहे साहेब. त्याच्यामुळं समाजाला एकत्र घ्यायचं असेल तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, नुसतं आगरी कोळीच नव्हे, इथे आगरी कोळी आहेत, बौद्ध बांधव आहेत, आपले मराठा बांधव आहेत, कुणबी बांधव आहेत, तुमचे कराडी बांधव आहेत, या सर्वांना हे सुद्धा भूमिपुत्रच आहेत. त्यांचे जन्म इथं झालेत. ज्यांचा सरकारचा कायदा काय बोलतो, स्थानिक म्हणजे कोण, आतापर्यंत आपल्या लोकांना माहिती नाहीये. मी तुम्हाला सांगतो कायदा काय बोलतो. कायदा असं बोलतो, स्थानिक म्हणजे ज्यांचा जन्म इथे झाला, जे 15 वर्षापासून इथे. आपण बोलतो स्थानिकांना नोकऱ्या द्या, स्थानिकांना नोकऱ्या द्या. कायदा असा आहे की जो माणूस इथे 15 वर्षे म्हणजे रहिवास ज्यात झालेले आहेत त्याला, म्हणजे आपण म्हणतो स्थानिकांना नोकऱ्या द्या, आणि त्या सरकार काय दाखवतं, आपण बोलतो की तुम्ही उपऱ्यांना नोकऱ्या देताय, ऍक्च्युली ते स्थानिक झालेत. त्याच्यामुळे त्या स्थानिकांना सुद्धा आपल्याला एका धाग्यामध्ये बांधणं गरजेचं आहे. ते जर करण्यामध्ये आपल्याला यश आलं, हा लढा फक्त आपण आगरी कोल्यांचा प्रेझेंट करून जमणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हा लढा संपूर्ण महाराष्ट्राचा कसा होईल हे जेव्हा आपण आपल्या नियोजनामध्ये ठेवू, खऱ्या अर्थाने तिथून लढ्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं स्थगित झाला जो तुम्ही शब्द वापरता, तर माझ्या मते स्थगित नाहीये, अंत्य असतं प्रारंभ. कोणतीही गोष्ट ज्यावेळी आपल्याला समजतं की संपली, तर खरी सुरुवात तिथूनच होते. बीजापासून वृक्ष होतो आणि रश्मिताताई हे वडाचं बीज आहे. त्याच्यामुळे तिच्या मेहनतीचं फल कधी होईल आणि त्या वडाचा वटवृक्ष कधी होईल हे येणाऱ्या काळामध्ये सर्वांना दिसेल. ठीक आहे. तर दादा, आपण बरोबर बोललात, पण रश्मिताताईंनी आणि त्यांच्या टीमनी उपोषणाची विनंती केलेली, त्यावेळी आपला समाज आणि इतर समाजाचे लोक का नव्हते? उपोषणाची विनंती सोशल मीडियावर करून होत नाही. उपोषण हे खूप सेन्सिटिव्ह आहे. एखादा माणूस त्याच्या जीवाची पर्वा न करता तो उपोषण करणार आहे, त्याची गांभीर्यता लोकांना आली पाहिजे. आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोशल मीडियावर स्वराज्याची स्थापना नव्हती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्य जो लढा लढला अस्पृश्यांच्या विरोधात, तो सोशल मीडियावर नाही लढला. 1933 चरीचा सत्याग्रह झाला. अलिबागमध्ये 2000 शेतकरी एकत्र आले होते. ते का सोशल मीडियावर ऍड करून नव्हते आले. त्यावेळी इंग्रजांचा काळ असताना, कोणताही माध्यम नसताना, फोन नसताना, पत्र व्यवहार नसताना 2000 शेतकरी एकत्र आणणं हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यामुळे फक्त सोशल मीडिया पुरतं उपोषण ठेवण्यापेक्षा ऑफलाईन पद्धतीनं प्रत्येक घरोघरी जाऊन गाव बैठका घेऊन प्रत्येकाला त्यांचे फायदे नुकसान समजावून दिबा साहेबांचं नाव का लागलं पाहिजे, दिबासाहेब कोण होते, त्यांचे कार्य काय, हे जोपर्यंत आपण प्रत्येक आपल्या घराघरात पोहोचवत नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या ज्या मनामध्ये ती आग आपण जोपर्यंत ओतत नाही, तोपर्यंत या लढ्याला यश कधीच येऊ शकत नाही. साहेब, ठीक. तर आपले लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा नावापुरता मर्यादितच हा लढा आहे का? नाही, दिबा साहेबांचा विमानतळाला नाव लागणं हा फक्त एक माध्यम आहे. बरोबर. आता मला सांगा, उद्या सकाळी दिबा साहेबांचा नाव विमानतळाला दिला, काय होणार आहे? आपण फटाकड्या फोडणार, नाचणार. दिबा साहेबांचं नाव दिलं, बरोबर. नोकऱ्यांचं काय, व्यवसायाचं काय, आपल्या आगरी कोळी भूमिपुत्रांचं काय? दिबा साहेबांचं नाव ही चळवळीची एक सुरुवात आहे. या पट्ट्यामध्ये आगरी कोळी भूमिपुत्र राहतात हे केंद्राला, दिल्लीच्या सत्तेला दाखवण्यासाठी हा लढा आहे. हा फक्त विमानतळाच्या नामकरणाचा लढा नाहीये.
आमच्या अस्मितेचा लढा आहे. आज जर दिबा साहेबांचं नाव लागलं तर या माध्यमातून भूमिपुत्र एकत्र येतील. एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये आज पेणमध्ये तिसरी चौथी मुंबई बनते. आपल्या भागांमध्ये सुद्धा नाही. हे कुठेतरी चळवळीला प्रोत्साहित करण्यासाठी दिबा साहेब हे निमित्त आहेत. त्याच्यामुळे दिबा साहेबांचं नाव लागलं हे ठीक आहे, ही आपली अस्मिता आहे, पण दिबा साहेबांचं नाव लागल्यानंतर खरी लढायला सुरुवात होणार आहे. तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. दिबा साहेबांचं नाव लागावं यासाठी आपली ठाम भूमिका काय असणार? दिबा साहेबांचं नाव लागावं यासाठी राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव दिल्लीला पाठवलेला आहे. बरं. तर मी स्वतः RTI टाकले आहे विधिमंडळामध्ये. आजपर्यंत मी प्रेक्षकांना सुद्धा विचारेन की आत्ताचं राज्य सरकार काय सांगतंय की आम्ही प्रस्ताव हा केंद्राला पाठवलेला आहे. जर तुम्ही प्रस्ताव पाठवला आहे तर त्याची प्रत आम्हाला द्या. आतापर्यंत प्रत तुम्ही कधी बघितली? नाही. विधानसभेमध्ये एखादा प्रस्ताव जर तुम्ही सांगता हक्कानं की आम्ही प्रस्ताव पुढे पाठवलाय तर त्याची प्रत आम्हाला दाखवा जनतेला. बरोबर. यासाठी आपण काय करतोय सागरजी, आपण विधिमंडळामध्ये RTI टाकलेला आहे. त्या RTI मध्ये आपण अशी माहिती मागितलेली आहे की दिबा साहेबांच्या नामकरणाचा जो प्रस्ताव त्याची कॉपी आम्हाला मिळावी. हा नंबर 1 पहिला. मग ती मिळाल्यानंतर आपण काय करणार? तर आपण इथे शांत नाही बसलो तर आपण उड्डाण मंत्रालय दिल्ली यांना सुद्धा RTIचा अर्ज केलेला आहे की 2022ला प्रस्ताव पारित झालेला आहे आणि तो केंद्रामध्ये पोहोचलेला आहे. मग 4 वर्ष होऊन सुद्धा नाव का लागत नाही किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी काय आहेत याची माहिती आम्हाला देण्यात यावी. ज्या दिवशी सागरजी तो प्रस्तावाची कॉपी आणि केंद्रीय मंत्री उड्डाण मंत्र्याची कॉपी आपल्याकडे येईल त्यावेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि कायद्याचा अभ्यासक म्हणून तुम्हाला 100% खात्री देऊ शकतो. दिबा साहेबांचं नाव लागावं यासाठी आपल्या काय उपाययोजना आहेत? दिबा साहेबांचा लढा हा कोणत्याही एका व्यक्तिमत्वाचा लढा नाही, हा संपूर्ण समाजाचा लढा आहे. यासाठी आपली कोर कमिटी सुद्धा काम करते. पण मी एक अभ्यासक म्हणून असं सांगू इच्छितो की दिबा साहेबांचा जो लढा आहे नामकरणाचा, हा रश्मिताताई पोपेडे यांच्या नेतृत्वाने चालणार आहे. दुसरी एक खंत, कोणताही लढा लढताना आपण समाज म्हणून लढायला हवी. आज बरोबर. आपल्या समाजामध्ये आपण जर एखादा पक्ष किंवा एखादी संघटना म्हणून जर लढा लढू तर दुसरा पक्ष किंवा दुसरी संघटना तिथे येऊ शकत नाही. म्हणून मी मागे सुद्धा विनंती केली होती भारतीय जनता पक्षाच्या जे आमदार असतील, खासदार असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे, कारण आपल्या पनवेलमध्ये 2च पक्ष स्ट्रॉंग आहेत. मी विनंती केली होती की तुम्ही दोघांनी तुमच्या राजकीय चपला बाहेर काढा. बरोबर. आज काय होतं, बीजेपीचे नेते शेतकरी कामगार पक्षावर आरोप करतात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते बीजेपीवर आरोप करतात. बरोबर. आरोप हे या समस्येचे सोल्युशन नाही. जोपर्यंत ही लोक, कारण आपले मोठे लोक कोण आहेत, हेच लोक आहेत, आपण मुंगे आहोत. जोपर्यंत ही लोक एका टेबलवर येत नाहीत आणि दिबा साहेबांचं नाव लागावं यासाठी संयुक्त बैठक घेत नाहीत, संयुक्त एखादी कमिटी बनवत नाहीत, तोपर्यंत मला नाही वाटत की या गोष्टी शक्य होतील. दुसरी गोष्ट, राहिला आमचा विषय, आम्ही दिबा साहेबांचं नाव लागावं यासाठी भांडत नाही. तो तर आमचा प्राथमिकता. दिबा साहेबांचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत शांत बसणारच नाही. पण त्याच्यासोबत आपला भूमिपुत्र सक्षम कसा होईल. आता आपल्यानंतर नोकऱ्या, अरे नोकऱ्या कशाला, मालक म्हणा, जमिनी आपल्या आहेत, प्रोजेक्ट आपले आहेत, मग आपण आपल्या मुलांना नोकरीचे स्वप्न काय दाखवतो. आज विमानतळ 2008ला आलं, मग आपल्याकडे अशी कोणती कमिटी आहे का ज्या कमिटीने आपल्या मुलांना शिक्षण दिलं वैमानिकांचं? वैमानिक कोण आहेत? कोण नाही. एअर होस्टेस कोण आपल्या? कारण आपल्या समाज, तुम्ही जर गुजराती मारवाडी लोकांचा विचार केला तर त्यांच्याकडे असोसिएशन आहेत, त्यांच्याकडे फंडिंग आहे, ते क्राऊड फंडिंग करतात. त्यांच्या समाजामध्ये कोण आजारी असेल तर त्यांचा फंड असतो आणि त्या फंडातून ते पैसे देतात. एखादा गरीबाचा मुलगा हुशार असेल तर त्याला त्यांच्याकडे पैसे देऊन शिकवतात स्वतः. मारवाडी समाज एखाद्याला धंदा टाकायचा असेल तर 1% व्याजाने पैसे देतात ते. आपल्याकडे अशी कुठली संघटना आहे मला सांगा तुम्ही? अशी प्रक्रिया कोणती आपल्याकडे योजना आहे का आपल्याकडे आग्रिकोली म्हणजे आपल्या भूमिपुत्रामध्ये? तर अजिबात नाही. त्याच्यामुळं आम्ही भविष्यामध्ये एक अशी टीम बनवत आहोत तर जी टीम फक्त नोकरीच्या मागे न लागता रोजगार कसा मिळेल, स्वतः उद्योजक कसे होतील. जसे आता तुम्ही बघा दिबा विजन नावाचा जो आता आपले जे पेणचे आहेत अतुल साहेब, खूप छान, त्यांची प्रशंसा करेन की अशा लोकांची समाजाला गरज आहे. त्याच प्रकारचं विजन एकत्र घेऊन सामाजिक जे सुद्धा विषय आहेत, आज आपल्या भागामध्ये तुम्ही बघत असाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आज आपल्या आगरी कोळी समाजामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आज तुम्ही बघाल हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्यातून चांगली लोक निष्ठच चाललेले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपण एक अशी संघटना बनवण्याच्या विचारामध्ये आहोत, जिथे श्रीमंत गरीब सर्व सारखे असतील आणि आपल्या आगरी कोळी लोकांतील शेवटचा जो गरीब असेल त्याला आपल्या सोबत आपल्या खांद्याला खांदा कसा लागेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आज होतं काय, माझी एक गाडी आहे तिच्या 4 गाड्या कशा होईल यासाठी आपले लोक प्रयत्न करतात. माझा एक बंगला आहे, माझे 4 बंगले कसे होतील. माझ्या शेजाऱ्याचा, तुझा बंगला आहे तर शेजाऱ्याचा कमीत कमी पत्र्याचा घर कसा होईल हा विचार जोपर्यंत आपल्यामध्ये रुजत नाही, माझी जर स्कॉर्पिओ आहे तर भावाची आल्टो कशी येईल हा विचार जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये रुजवत नाही तोपर्यंत आपला समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि कधीच एकत्र येणार नाही. यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही भूमिपुत्र जोडो म्हणजे भूमिपुत्रांना एकत्र करण्यासाठी भूमिपुत्र जोडो ही यात्रा काढणार आहोत. प्रत्येक गावाला भेटी देऊन भूमिपुत्र कसा पुढे जाईल, भूमिपुत्रांच्या समस्या त्यांचं निरसन कसं करता येईल आणि कोणताही पक्ष न बघता फक्त समाज आणि फक्त समाज म्हणून या चळवळीला वाचा फोडण्यासाठी मी संपूर्ण तरुणांना आवाहन करतो. गावागावात टीम बनवा. पक्ष आज आहे उद्या नाहीये, सत्ता आज आहे उद्या नाहीये, पण समाज हा कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात असतो. त्याच्यामुळं इथून पुढे जगायचं असेल तर फक्त समाजासाठी जगा. जो समाजासाठी जगतो त्याच्या पाठी समाज असतो. त्याच्यामुळं मी सर्वांना हीच विनंती करेन की आपापसातील हेवे दावे पद प्रतिष्ठा ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून आपला जो समाज आज संकटात आहे, आम्हाला तुमची गरज आहे मोठ्या लोकांची. जर कारण आम्ही शून्य आहोत, आम्हाला अनुभव नाहीये, तुम्हाला अनुभवत आहेत. आम्हाला पद नको, प्रतिष्ठा नको, आम्हाला काही नको, पण आज आम्हाला कुठेतरी आम्ही बघतोय आमचा आगरी कोळी कुठेतरी रस्त्यावर काहीतरी बघतोय, आम्हाला खंत वाटते. आज आपल्या एवढ्या सदन परिवार असून आपण आपल्या जर एखादी एवढे संकट येत असतील तर कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही विचार करण्याची वेळ आत्ताच राईट टाइम आहे. येणाऱ्या काळामध्ये आगरी कोळी समाज आणि भूमिपुत्र हा दिमागानं चांदीचा चमचा नव्हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला पाहिजे आपला येणारा भूमिपुत्र. तर दादा तुम्ही समाजाबद्दल बरोबर बोललात, पण विदर्भामध्ये आपण बघायला गेलो तर ते लोक राजकीय नेते लोक पक्ष सोडून आपला समाज पकडतात. मला असं वाटत नाही का आपल्या इकडं असं होतं? नाही ना, आपला समाज पण तसंच होता. जर तुम्ही एक 30-40 वर्षापूर्वीचा जर समाज बघितला आपला पनवेल तालुक्यातला तर अनेक लढे लढलेत आपल्या लोकांनी. तुम्ही जर बघितलं दत्तूशेठ पाटील असतील किंवा अनेक म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची लोक असतील, रामशेठ ठाकूर सुद्धा शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना पनवेलमध्ये मोठमोठे लढे लढले आपण. पनवेलचा सुद्धा रक्तरंजित विवेक पाटील असतील, म्हणजे आदराने नाव घ्यावं लागतील या लोकांची. मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, पण जे सत्य आहे ते येणारच समोर. काय झालंय, प्रत्येक माणूस हा, मी मगाशी बोललो स्वतःचं घर भरण्यामध्ये त्याचं लक्ष आहे. आज विदर्भाचा विचार केला तर तुम्ही जर जळगाव भुसावळ तिकडच्या नेत्यांचा, ते मातीतून घडलेले नेते आहेत. हे कुणाच्या तरी म्हणजे वारसा हक्काने आलेले नेते नाहीयेत. आज ते नेते जेव्हा सभासदांमध्ये जातात आज छाती ठोकपणे समाजाचे विषय म्हणतात, कारण ते समाजातून चळवळीतून बाहेर आलेले नेते आहेत. तुम्ही आंबेडकरी समाजाचा विषय घ्या, ते चळवळीतून आलेले आहेत. अचानक तुम्ही काही मेहनत न करता तुम्हाला जर समोर ताट येत असेल तर तुम्हाला ताटाची किंमत नसते. त्याच्यामुळं आपल्या समाजाची हीच शोकांतिका आहे की मला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, पण ते माझ्या घरात नको. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्यावर आता ही वेळ आली, अन्याय झाल्याशिवाय तुम्हाला वाचा फुटणारच नाही. त्याच्यामुळं हा करेक्ट टायमिंग आहे. आता आपण अन्यायामध्ये आहोत आणि इथून बाहेर पडायचं असेल तर आपल्या नेते लोकांनी सुद्धा समाजाच्या पाठीमागं कुठलाही भेदभाव न बाळगता समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी मी त्यांच्याकडनं आशा ठेवतो. खूप छान. तर मित्रांनो, आपल्यासोबत एक प्रवक्ते रुपेश दादा मुंबईकर जोडले गेले होते आणि त्यांच्यामुळे आपल्या चर्चेला उधाण आले. तर मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर आम्ही पुढील भागात देऊ. जय महाराष्ट्र, जय हिंद.